नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. आपल्या ब्लॉग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. तर मंडळी, मी तुम्हाला आमचे जे BSFचे फौजी क्वार्टर आहेत ना, त्याबद्दल थोडीशी माहिती देणार आहे आणि आमचे किचन हे स्वयंपाकघर क्वार्टरमधलं कसं असतं हे तुम्हाला मी थोडक्यात सांगते. तर चला. तर मंडळी, रात्री 9 वाजता हा ब्लॉग मी शूट केलेला आहे किंवा हा व्हिडिओ. तर इथं मोबाईल पकडण्यासाठी कोणीच नव्हतं, तर मला म्हणजे समोर कॅमेरामध्ये मला येता आलेलं नाहीये. तर मी असा समोरच्या बाजूने शूट केलेला आहे पूर्ण. तर बघून घ्या इथं की हा एक किचनचा दरवाजा आणि त्याला असं हात वगैरे पुसण्यासाठी एक स्वच्छ कपडा मी इथं असा टांगून ठेवत असते. त्यानंतर इथे एक छोटीशी बॅग आहे, बघू शकता, पांढऱ्या कलरची. त्याच्यामध्ये ना छोटे छोटे रुमाल किंवा नॅपकिन जे मला लागतात ते मी अशा याच्यामध्ये पिशवीमध्येच ठेवलेलं आहे. छोटंसंच किचन आहे, त्याच्यामुळं सर्व गोष्टी ॲडजस्ट करून घ्याव्या लागतात. जास्त काही पसारा इथं ठेवता येत नाही किंवा सामान ठेवता येत नाही. त्यानंतर बघा, दरवाजाच्याच बरोबर पुढं उजव्या बाजूला वरती मी अशा हुक लावून ठेवलेल्या आहेत आणि त्याला असे कुकरचे झाकण, तडका पॅन, चाळण वगैरे, पाण्याची गाळण वगैरे मी या साईडने लावून ठेवलेलं आहे. आणि वरती एक बल्ब होता ऑलरेडी. त्यानंतर मी पुन्हा इथे एक बल्ब लावून ठेवला आहे. जे कुकिंगचं आपलं चॅनल आहे ना, हेच चॅनल. तर याच्यावरतीच काय आहे ना, की फोकस कमी पडतो. जेव्हा मी व्हिडिओ रेसिपी शूट करते ना, तर फोकस खूपच कमी वाटत होता, म्हणून मी एक बल्ब पुन्हा एकदा जोडून घेतला आहे. त्यानंतर इथं मसाल्याच्या बरण्या वगैरे, जिरे मोहरी, जे काही मसाले असतात ते उजव्या हाताला मला टपकन असे घेता येतात, म्हणून मी इकडं या साईडला बरण्या ठेवल्या आहेत. आणि हा बोर्ड जो आहे ना, तो बराच खराब, तुम्हाला वाटत असेल किती खराब आहे हा बोर्ड. खूप चिवट झालेला आहे, चिकट झालेला आहे. याला बऱ्याच वेळा मी पुसण्याचा प्रयत्न केला, पण काय होतं ना, की ओल्या कपड्याने किंवा पुसताना याच्यामध्ये करंट येतो आणि एकदा म्हणाल तर इथं किचन ओट्यावरती सुद्धा करंट आला होता काही नसताना. तर त्यामुळे मी जास्त काही पुसण्याचा परत संपर्क म्हणजे पुसण्याचा प्रयत्नच केला नाही मी परत. त्यामुळे मी आहे तसंच सोडून दिलं, कारण हे खूप जुने क्वार्टर आहेत. आम्ही जे क्वार्टरमध्ये राहतो ना, हे खूप जुने क्वार्टर आहेत. तर इकडे बघा, संपूर्ण ह्या साईडनी आणि साईडनी म्हणतं पूर्ण स्टाईल म्हणजे पूर्ण फरशी अशी लावून घेतलेली आहे. त्यानंतर ही गॅसची शेगडी आणि गॅसची शेगडी खाली बघू शकता व्हाईट वॉलपेपर आहे, तो देखील मी मिशोवरूनच मागितलेला आहे. आणि म्हणजे त्यांनी पण एक फ्लॅश किंवा फोकस चांगला पडतो रेसिपी शूट करण्यासाठी. आणि किचनची म्हणजे किचनमध्ये गेल्यानंतर डाव्या बाजूला ही इथं खिडकी आहे, बघू शकता, आणि खिडकीच्या बाहेरच मी गार्डन म्हणजे थोडाफार भाजीपाला लावून ठेवलेला आहे, जो की मी तुम्हाला याच्या आधी पण शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे. पण तुम्हाला जर माझं हे गार्डन बघायचं असेल तर मला तसं कमेंट करून सांगा. मी जे काही भाजीपाला काय लावलेत ना, फुलं वगैरेचे झाडं, ते मी तुम्हाला दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. आणि त्यानंतर इकडं डाव्या हातालाच किचन ओट्याच्या खाली बघू शकता विटावरती मी इथं जे कप बशा वगैरे लागतात चहा वगैरे पिण्यासाठी, काचेचे ग्लास आहेत त्याच्यामध्ये, ते याच्यावरती जाळीमध्ये ठेवलेले येतं. आणि जे पाण्याचा कॅम्पर आहे ते देखील मी इकडं डाव्या बाजूलाच ठेवलेलं आहे, कारण त्याला टोटी आहे आणि त्यामुळे घेता येत नाही. त्यानंतर हा जो वॉलपेपर आहे व्हाईट कलरचा, हा देखील व्हाईट कलरचा, तो देखील मी मिशोवरूनच मागितलेला आहे. आणि हा जो देखील जो खाली टाकलेला आहे तो सुद्धा मी मिशोवरूनच मागितलेला आहे, बघू शकता. आणि संपूर्ण म्हणाल तर तीनही चारही बाजूने अशी ही पांढऱ्या कलरची फरशी आहे. आणि त्यानंतर बघू शकता इकडं वर जे आहे ना, ते आत्ताच आम्ही थोडंसं म्हणजे कवर करून घेतलेलं आहे. त्याला बरंच सिमेंट वगैरे बसवून घेतलं, बरंच खराब होतं, माती पडत होती सारखी वरनं स्लॅबवरनं. तर बरंच खराब होतं पहिलं, त्यामुळे आता थोडंसं रिपेअर करून घेतलेलं आहे. वर अशा रिकाम्या बॉटल वगैरे आम्ही थोड्याशा ठेवलेलं आहे. आणि त्यानंतर किचन ओट्याखाली इथं बघू शकता की भांड्याची जाळी, भांडे वगैरे धुतल्यानंतर जे कॅरेट आहे बघा, कॅरेटमध्येच मी इथं ठेवलेलं आहे. काय असतं ना, घरापासून लांब असतो त्यामुळे जास्त काही सामान सोबत घेता येत नाही, नेता येत नाही. त्यामुळे फक्त थोडंसं सामान इथं सोबत आणलेलं आहे. जे काही कुकर वगैरे, पातेले, कढाई वगैरे आहेत ते इकडं ठेवलेलं आहे. भांड्याच्या जाळीमध्ये भांडे, आणि इकडं गॅस सिलेंडर आणि त्याच्या शेजारी तेलाचा ड्रम आहे. त्यानंतर चपातीचा डब्बा आणि त्यानंतर कांदे वगैरे, बटाटे, ते जाळ्या तिथंच खाली ठेवलेलं आहे. आता इकडं थंडी भरपूर आहे, बघू शकता. थंडीचं प्रमाण 2-4 दिवसापासून वाढलेलं आहे. आणि थोडासा म्हणलं तर माझ्या आवाजात देखील तुम्हाला बदल वाटत असेल, की घसा 2-3 दिवसापासून जास्त म्हणजे थोडासा दुखतोय. तर त्यानंतर इथं त्यामुळे मी मॅट टाकून घेतलेली, फरशी खूपच थंड पडलेली आहे इथं. त्यानंतर इकडं आहे बेसिंग, म्हणजे डाव्या बाजूलाच आणि कोपऱ्यामध्येच, म्हणजे दरवाजाच्या बरोबर समोरच इकडं बेसिन आहे स्टीलचं. आणि इकडं साईडला बघू शकता मी तुम्हाला जसं की म्हटलं, चारही बाजूनी इकडं अशी फरशी बसवलेली आहे ऑलरेडी.
आणि त्यानंतर इथं बघू शकता, इथं आहे सप्लायचं पाणी, म्हणजे पाणी आम्हाला 3 टाईम पाणी येतं, सकाळ, दुपार आणि संध्याकाळ. आणि वर तसं सिंटेक्स टाकी वगैरे तर आहेच, पण समजा टाकीतलं पाणी तर आहेच, पण आम्हाला तसं पण पाणी इथं म्हणजे पाण्याचं काही टेन्शन नाहीये. त्यामुळे पाण्यात तो नळ आहे. आणि त्यानंतर इकडे कचरा पिशवी म्हणजे कचरा वगैरे ठेवण्यासाठी बाहेर जागा तर नाहीये, त्यामुळे मी इथंच याला कचरा बॅग इथंच ठेवत असते. आणि रोजच्या रोज कचऱ्याची गाडी येते, त्यामुळे कचरा बाहेर टाकला जातो. त्यानंतर बघू शकता असं हे संपूर्ण हे किचन आहे बघा. मी पुन्हा एकदा तुम्हाला थोडंसं दाखवण्याचा प्रयत्न करतेय. बघा संपूर्ण अशा आणि स्टीलचे डब्बे जे आहेत ना, ते मला आणणं शक्य नाहीये. तुम्हाला तर माहीतच आहे. ज्या काही फौजी बायका असतील ना, तर त्यांना माहीत आहे की घरापासून लांब राहणं म्हणजे सर्व सामान सोबत नेता येत नाही. डब्बे वगैरे तर मी स्टीलचे डब्बे वगैरे पण काही आणलेले नाहीत. प्लास्टिकच्या बरण्यांमध्ये सर्व सामान जे असतं आपलं डाळी वगैरे, साखर, साबुदाणा जे सर्व आहेत ना, ते प्लास्टिकच्या बरण्यांमध्येच इथं भरून ठेवलेलं आहे. बघू शकता. आणि तेवढ्याच बरण्यामध्ये असं सर्व ॲडजस्ट करून घेतलेलं आहे. आणि बघू शकते इकडं. त्यानंतर इथं 2 फ्लॉवर असे म्हणजे याच्यामध्ये मी रेसिपी शूट करताना तिथं ठेवत असते, ते ठेवलेले आहेत. पूर्ण क्लीन करून घेतलेलं आहे किचन आताच म्हणजे. तर बघू शकता असं लांबून असा व्ह्यू दिसतो. त्यानंतर रेसिपी मी कोणत्या ट्रायपॉडने शूट करते बघा, तर हा ट्रायपॉड आहे माझा. तर हा देखील मी ऑनलाईन घेतलेला आहे, ऑफलाईन घेतलेला नाही. आणि बघू शकता आणि किचन ओटा खूपच कमी आहे रुंदीला आणि जागा पण मला कमी अपुरी पडते. त्यामुळे हा पार्ट तिथं बसत नाही किंवा एक फोकस जो म्हणतो ना आपण रेसिपी शूट करताना तो चांगला येत नाही. त्यामुळे मी हा ट्रायपॉड इथं या पाटाला असं जॉईंट करून घेतलेला आहे आणि बादलीवरती बादली ठेवलेली आहे आणि यावरती असा हा पॉट ठेवलेला आहे. म्हणजे उंचीप्रमाणे तेवढा मी असं सेट करून घेतला इथं. तर अशा 2 बादल्या म्हणजे बघू शकता त्याच्यावरती पाट ठेवला आणि त्याला हा ट्रायपॉड मी इथं सेट करून घेतलाय. असे मी रेसिपी शूट करताना म्हणजे तिथं डाव्या साईडला मला घ्यावा लागतो. तर अशा पद्धतीने बघू शकता खाली फरशी खूपच थंड पडलेली आहे सध्या म्हणाल तर. आणि त्यानंतर ही फरशीचे जे डाग आहे ना, ते बरेच मी काढण्याचा प्रयत्न केला, ते पण काही निघेनात. म्हणजे जास्त व्हाईट कलरचे डाग आहेत ते मला इथे निघलेले नाहीयेत. तर बघा असं आहे हे सर्व किचन. आणि ट्रायपॉड हा चांगला आहे कुकिंगसाठी, बेस्ट ट्रायपॉड आहे. जसं म्हटलं तसं वळवता येतो. तर इथं बघू शकता संपूर्ण असं हे किचन. बघू शकता रात्र झालेली आहे बाहेर. आणि तुम्हाला जर माझं गार्डन किंवा जो काही भाजीपाला मी लावलेला आहे, तो जर तुम्हाला डिटेलमध्ये बघायचा असेल तर तर त्यावरती पण एखादा व्हिडिओ मी लवकरच बनवेन. तसं मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला जर हे गार्डन मी जे लावलेलं आहे ते बघायचं असेल तर. आणि त्यानंतर बघा बरेच फौजी क्वार्टर जे असतात ना, ते एकसारखे नसतात. प्रत्येक म्हणजे टाईप जी बनवलेली असते ना क्वार्टरची ती वेगळी असते. तर कुणाचे किचन मोठे असतात किंवा किचन छोटे असतात. हे किचन छोटंच आहे आणि तेवढ्या याच्यामध्ये म्हणजे जागा पण अपुरी पडते मला रेसिपी वगैरे शूट करताना. त्यामुळे मला जास्त काही इथं म्हणजे दाखवता नाही आलं आणि सामान पण जास्त ॲडजस्ट करता येत नाही याच्यामध्ये. तर मंडळी, तुम्हाला आजचा माझा छोटासा हा आमचा फौजी क्वार्टरचा किचनचा टूर किंवा हे स्वयंपाकघर, छोटंसं स्वयंपाकघर, हे तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आणि असेच अजून तुम्हाला यूट्यूबबद्दल काही माहिती हवी असेल, जसं की म्हणजे यूट्यूब चॅनल कसं मॉनिटाईज करायचं किंवा काय काय म्हणजे त्याच्यासाठी माहिती काही हवी असेल तर मी तुम्हाला नक्कीच देण्याचा प्रयत्न करेन. तर तसे मला कमेंट करून नक्कीच कळवा.